सध्या नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे पत्रकारांना, प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी आज शहरातील इंडिपेंडंट रोडवरील कार्यालयामध्ये मीडिया सेंटर उभारण्यात आलेले आहे। या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार परिषद तसेच मीटिंग इत्यादी विषयी पत्रकारांना या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे। या ठिकाणी उपस्थित प्रदेशाचे सरचिटणीस सन्माननीय विजयजी चौधरी, आपले प्रदेशाचे सन्माननीय किशोरराव उपाध्ये, त्याच्यासोबत असलेले महाराष्ट्राचे सहप्रतिनिधी होते आणि आपले नाशिकचे लाडके सन्माननीय अजितजी चव्हाण, शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, नाना शेरडाल, प्रसिद्धी माध्यमाचे नाशिकचे सगळे प्रमुख, उत्तर महाराष्ट्राचे गोविंदराव भोसे, सुनील देसाई, उपस्थित पत्रकार बंधूंमध्ये आपल्याला ज्ञात आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण भारतीय जनता पार्टीने केंद्र स्तरापासून राज्य स्तरापासून पत्रकारांशी संवादाचं एक चांगलं व्यासपीठ तयार केलेलं होतं आणि आपण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतील अनुभवासाठी नाशिकला जे मीडिया सेंटर सुरू केलं होतं आपण महाविद्यालयाच्या बाजूला किंवा तर त्या ठिकाणच्या ज्या रचना होत्या सगळ्या महिनाभराच्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती की भारतीय जनता पार्टीनं जसे मतदार महत्वाचे आहेत, सरकार महत्वाचं आहे, पक्ष महत्वाचे आहे, त्यातला प्रसिद्धी माध्यम हा चौथा जो स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा, याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आणि त्यामुळं जसं विधानसभेच्या वेळेला मीडिया सेंटर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जो महानगरपालिकेच्या निवडणुकांचा टप्पा आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये विभागीय स्तरावरती हे प्रसिद्धी माध्यमांचे केंद्र मीडिया सेंटर सुरू करण्याचं ठरवलं आणि आज उत्तर महाराष्ट्रात नाशिकचं या ठिकाणचं प्रसिद्धी माध्यमांचं केंद्र मीडिया सेंटर हे या ठिकाणी सुरू करण्यात जेव्हा ठरवलं त्यावेळेला या ठिकाणी या उद्घाटनासाठी आमचे इथले प्रमुख या विषयाचे मार्गदर्शक किशोरराव उपाध्ये आणि या ठिकाणी विजयराव चौधरी यांचे चव्हाण सगळे उपस्थित आहेत। की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आधीचे अध्यक्ष आपले बावनकुळे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्या दिशेने महाराष्ट्राला आता घेऊन जात आहेत कितीही सगळे वादळ वारे आले तरी महाराष्ट्राचा विकासाची घोडदौड थांबणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही ही त्यांचा संकल्प आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी माननीय किशोर उपाध्ये आले ते त्यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित सध्याचे जोरदार गाजणारे अध्यक्ष माननीय श्री केदारजी, आमचे महामंत्री श्री विजय चौधरीजी, खरं म्हणजे ज्येष्ठ मार्गदर्शकाचा उल्लेख सावजीने आम्हाला केला, पण आम्ही तुमच्याकडे राहू शकतो आहोत कारण इतके वर्ष आम्ही तुमच्या मार्गदर्शन घेतो आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन म्हणू नका असं आमचा सदाबहार देखण्याचा प्रवक्ता अजित चव्हाण इथे दिवस रात्र मेहनत मीडियासाठी सतत संपर्क झाले, श्री गोविंद भोसे, सुनील देसाईजी, त्याचबरोबर नाना शेरडालजी, पियुष अमृतकरजी, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
विधानसभेच्या वेळी आपण एक असंच मीडिया सेंटर उभं केलं होतं. त्याच्या मागची भूमिका अशी होती की पत्रकार निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये खूप धावपळ करत असतो. सतत पदयात्रा, बाकीचे सभा, काही कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, बाईक या सगळ्या त्याची प्रचंड धावपळ सुरू असते. आणि त्याच्याकडे म्हणजे सर्वाधिक मेहनत करूनही सर्वाधिक दुर्लक्षित असं बऱ्याच वेळा पत्रकारांच्या बाबतीत होतं. सकाळी केव्हा तर निघतो, दिवसभर सगळ्या असाइनमेंट कव्हर करतो, बातम्या कव्हर करतो, दिवसभर ते सुरू असतं. जर त्याला काही एकाच ठिकाणी त्याच्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या, म्हणजे बातम्या, बाईक, पत्रकार परिषदा, असं जर एकाच ठिकाणी सगळं करता आलं तर पत्रकारांची ही धावपळ थोडीशी कमी करता येईल का, असा त्यामागचा विचार होता. आणि त्याच्या मागे मीडिया सेंटर्स आपण सुरू केली आणि त्याचा खूप चांगला उपयोग पत्रकारांनी त्या आणि पत्रकारांसाठीच केलेली मुख्यतः व्यवस्था होती. आणि सगळ्या व्यवस्थेचा उपयोगही झाला. याच ठिकाणी बाईट दिली जातील, याच ठिकाणी सगळ्या बाकीच्या गोष्टी, तुमच्या रोजचे कार्यक्रम, रोजची माहिती, आणि आपणही या सगळ्या व्यवस्थेचा उपयोग करावा. गेले 2-3 दिवस या सगळ्या, परवाशी पुण्यामध्ये उद्घाटन झालं मीडिया सेंटरचं, काल ठाण्याचं झालं, आज नाशिकचं होत आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी एका अर्थाने एकाच ठिकाणी सगळ्या बातम्यांचं स्रोत असावं.